महानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढत असली तरी उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे। काही नाराजांनी थेट अन्य पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली असून काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। पक्षासमोर नाराजींचे मोठे आव्हान उभे राहिले असून भाजपच्या नेत्यांकडून नाराजांना रोखण्यासाठी आजपासून प्रयत्न सुरू केलेत। पक्षाच्या 2 आमदारांसह कोवर कमिटीचे पदाधिकारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र बंडखोरी थोपवण्यात किती यश येणार हे शुक्रवारी दुपारी समजणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी संख्या होती। तब्बल 529 इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर मर्यादित जागांमुळे अनेकांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही। पक्षाने सामाजिक समीकरणे, स्थानिक राजकारण, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि संघटनात्मक निकष लक्षात घेऊन उमेदवार निश्चित केले। मात्र यात प्रक्रियेत डावलल्याची भावना काही इच्छुकांमध्ये तीव्र झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक प्रभागात बंडखोरीचं चित्र स्पष्ट झाले। काही ठिकाणी भाजपचेच 2-2 पदाधिकारी समोरासमोर उभे राहिलेत। त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असून विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो। विशेषतः अटीतटीच्या लढती असलेल्या प्रभागात बंडखोर उमेदवार भाजपसाठी अडचणी ठरू शकतात। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 2 जानेवारी अंतिम मुदत आहे। या पार्श्वभूमीवर नाराजांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांच्यासह संघटनात्मक पदाधिकारी सक्रिय झाले। मिरजेतील प्रभाग 6 मधील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी वाहनाचा गैरवापर आणि थकीत रकमेबाबत आक्षेप घेतला होता। दोन्ही बाजूचं म्हणणे ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी लष्करे यांनी मेनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळून लावला। मेनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरलाय। मिरजेतील प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी महापौर मेनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर प्रभाग 6 मधील भाजपचे उमेदवार अल्लाबक्ष इलाही गाडेकरी यांनी निवडणूक आयोगाकडे मेनुद्दीन बागवान यांनी सभापती असताना महापालिकेच्या वाहनाचा गैरवापर करून थकबाकी ठेवली होती, थकबाकी भरली गेली नाही अशी तक्रार केली होती। तसेच महापालिकेचे त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त वैभव साबळे यांनी त्यांना नोटीस दिली होती अशी तक्रार केली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत सुनावणी घेतली। मेनुद्दीन बागवान यांनी महापालिकेच्या वाहनाचा केलेला गैरवापर आणि दंड याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आणि तक्रारदार अल्लाबक्ष गाडेकरी आणि मेनुद्दीन बागवान या दोघांचंही म्हणणे ऐकून घेऊन तसेच महापालिकेच्या थकीत दंड याबाबत माहिती घेतली। महापालिकेने कुठल्याही प्रकारची शास्ती रकमेबाबत ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळे मेनुद्दीन बागवान यांच्या विरोधातील अर्ज फेटाळण्यात आला। रात्री उशिरापर्यंत म्हणणे मांडण्यात येत होते। दोन्ही बाजूच्या कायदेतज्ञांनी कायद्याचा कीस पाडला। दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मिरज महापालिका आवारात प्रचंड गर्दी केली। पोलिसांनी महापालिकेसमोर फौजफाटा तैनात केलाय। दोन्ही बाजूचे वातावरण तणावपूर्ण होतं। रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती। मेनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला। गेल्या वर्षभरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस दलाला यश आले। तुलनेत खुनांची संख्या वाढली असली तरी अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घट झाली आहे। नशाखोरी विरोधातील मोहिमेत पोलिसांनी आक्रमक कामगिरी केली, तपासाचा वेग वाढवला, क्लिष्ट तपास उत्तम पद्धतीने केले, दहशत माजवणाऱ्यांचा बंदोबस्त केला असा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडलाय। घुगे म्हणाले, सरत्या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रणासह विशेष कामगिरी करण्यात पोलीस दलाला यश आले। यंदाच्या भारतीय न्याय संहितेनुसार 6029 गुन्हे नोंद करण्यात आले। गतवर्षी 6360 इतके गुन्हे नोंद होते, त्यात 331 गुन्ह्यांनी घट झालेली आहे। यंदा लागोपाठ खुनाच्या घटना घडल्या, परंतु सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत। यंदाच्या वर्षी 63 खून झाले, गतवर्षीच्या तुलनेत 8ने वाढ झाली आहे। खुनी हल्ला, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मारामारीच्या घटना कमी झाल्या आहेत। 18 वर्षांवरील बलात्काराच्या घटनेत 22ने वाढ झाली आहे। सर्व गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले। वाढलेल्या खुनाच्या घटनात कौटुंबिक वादातून 18, अनैतिक संबंधातून 7, पैशाच्या वादातून 6, पूर्व वैमनस्यातून 5, जमीन वादातून 2, बलात्कारसह खून 1, जबरी चोरीसह खून 1, वर्चस्व वादातून 1 आणि किरकोळ वादातून 22 खून झालेत। यंदाच्या वर्षात वाढलेले खून कमी करण्यासाठी अधिक भर दिला जाणार आहे। या वर्षात 14,632 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं त्यांनी सांगितले।
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी पार पडली आहे। या छाननीमध्ये माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, भाजपाचे उमेदवार उदय बेलवलकर यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावलेत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत अर्ज दाखल झाले होते। बुधवारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी पार पडली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून काँग्रेसकडून प्रमोद सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी नगरसेवक संजय यमगर निवडणूक रिंगणात आहेत। यमगर यांनी सूर्यवंशी यांच्या अर्जावर हरकत घेतली। 2008च्या महापालिकेच्या सभागृहात सूर्यवंशी होते, त्यावेळी त्यांनी लेटर पॅडचा खर्च महापालिकेवर टाकला होता। याची वसुली लेखापरीक्षणात लागली होती। ही रक्कम त्यांनी भरल्याची पावती दाखवली, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला। तर प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून उदय बेलवलकर निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात अशोक मालवणकर यांनी आक्षेप घेतला। उदय बेलवलकर हे पिढीजात दैवज्ञ समूहाचे आहेत। त्यांनी अर्जात सोनार जातीचा उल्लेख केलाय। शिवाय जातीच्या दाखल्यावर देखील सोनार हा उल्लेख आहे, पण सोनार जातीशी त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र करावा अशी मागणी केली। या संदर्भात त्यांनी काही न्यायालयाचे मुद्दे देखील मांडले। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जातीचा दाखला हा सोनार आहे, जात पडताळणीसाठी देखील त्यांनी अर्ज दाखल केलाय। तसे टोकन देखील जोडले गेले। यात दैवज्ञ जातीचा उल्लेख नाही, सोनार जातीचा उल्लेख असल्याचं सांगून हा अर्ज निकाली निघाला। यांसह सांगली शहरातील अनेक उमेदवारांवर किरकोळ आक्षेप घेण्यात आले होते। 31ला दारू न पिता तरुण पिढीने दूध प्यावे, व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी राम मंदिर चौकात लोकहित मंचच्या वतीने दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमात सांगलीकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। लोकहित मंच या संघटनेच्या वतीने दरवर्षी तरुण पिढी सुधारावी, तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिण्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम गेल्या 31 वर्षांपासून राबवण्यात येतोय। या उपक्रमाचे हे 22वे वर्ष असून याही वर्षी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये सायंकाळी हा उपक्रम राबवण्यात आला। उपक्रमाचा शुभारंभ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पोलीस अधिकारी सतीश शिंदे, लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, पोपट कांबळे, मिलिंद कांबळे, रोहित आरगे, चेतन गाडे, नवाज शेख, शीतल घारगे, निखिल कोळपे, सिद्धार्थ घाडगे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महापालिकेच्या नगरसेवक पदाचे लेटर पॅड तयार करून महापालिकेवर खर्च टाकलेल्या 2 माजी महापौर, 4 माजी स्थायी समिती सभापती यांच्यासह 45 नगरसेवकांची वसुली लागली होती। यांसह मोबाईल सिम कार्डच्या बिलाबाबत लेखापरीक्षणात आक्षेप आला होता। निवडणुकीपूर्वी या नगरसेवकांनी ही रक्कम महापालिकेला अदा केली आहे, त्यामुळे सुमारे 50,000हून अधिक रक्कम वसूल झाली आहे। महापालिका निवडणूक असल्याने तत्कालीन कारभाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी ही वसूल झाली। निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत लेटर पॅड, छपाईचा खर्च, मोबाईल बिल भरणार नसलेल्याची तक्रार झाली, तेव्हा अनेकांनी हा करही भरून टाकल्याचं बिल दाखवल्यानंतर उमेदवारांचा जीव भांड्यात पडला। हा सारा प्रकार 2003 नंतरचा आहे। यावेळी कारभाऱ्यांनी महापालिकेच्या खर्चाने लेटर पॅड छापून घेतलं होतं। त्यानंतर काहींनी तक्रार केल्यानंतर संबंधितांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या होत्या। याबाबत ऑडिटमध्ये वसुलीची शिफारस केली होती, मात्र कारभाऱ्यांनी पैसे भरले नाहीत। प्रशासनाच्या ऑडिट पॅरामध्ये ही रक्कम वारंवार वसूलपत्र असं आलं होतं। काही दिवसांपूर्वी आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या महापालिका निवडणूक आढावा बैठकीत हा विषय अधिकाऱ्यांनी काढताच आयुक्तांनी संबंधित रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते। प्रशासनाने मतदार याद्या देताना याची वसुलीही केली। साधारणपणे 45हून अधिक माजी कारभाऱ्यांनी ही रक्कम भरली होती, तर नगरसेवकांना सिम कार्ड देण्यात आलं होतं। याचे बिलही तत्कालीन कारभाऱ्यांनी भरलं नव्हतं। पुढे ऑडिट पॅरामध्ये वारंवार हा विषय चर्चेत आला होता। साधारणपणे 30 ते 40 हजाराची रक्कम आता वसूल झाली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जुन्या आरेखनानुसार व्हावा यासाठी आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत। महामार्गात बदल करू नका अशी भूमिका कौलापुरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यांनी या संदर्भात मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र दिले। खाडे यांनी देखील यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय घेतलाय, पण कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होऊ लागल्याने
शक्तीपीठ महामार्गात बदल केला जाणार असल्याचं ऐकले. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन सोलापूरपासून बदलण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोलापूर, सांगली या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाले. हा महामार्ग आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागातून जाणार असल्याने या भागांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कौलापूरसह परिसरातील शेतकरी या महामार्गासाठी जमीन देण्यास तयार आहेत, तसे लेखी पत्र देखील दिले. त्यामुळे जुन्या आरेखनानुसारच महामार्गाची आखणी करावी आणि नवीन आरेखनाचा विचार करू नये अशी मागणी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे कौलापुरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार सुरेश खाडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मूळ आरेखनानुसार महामार्ग करावा अशी विनंती करू अशी ग्वाही आमदार सुरेश खाडे यांनी दिली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटी प्रकरणांच्या चर्चेमुळे सरकारच्या या निर्णयावर पात्रताधारकांमध्ये तर्कवितर्क लावले जातात. राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया 2017 पासून पवित्र पोर्टलद्वारे राबवली जाते. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात प्रक्रियेचं कामकाज होतं, परंतु आता सरकारने ही जबाबदारी परिषदेवर सोपवण्याचा निर्णय घेतलाय. पदभरतीची कार्यवाही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाचा बहुतांशी वेळ खर्च होत असून महत्त्वाच्या धोरणांच्या आणि निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचं आयोजन आणि निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणं आवश्यक असल्याचं सांगत सरकारने परिषदेकडे पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज सोपवण्यात येत असल्याचं जाहीर केलं. त्यासह कामकाजाचे कार्यालय निहाय वाटप, त्या अनुषंगाने जबाबदारी निश्चितीसाठी सुकाणू समितीची स्थापना केली आहे. 2018 आणि 2019 ते 20 मध्ये झालेल्या TET परीक्षेतील अनियमितता राज्यभर चर्चेत आली. गैरप्रकार समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली. त्यात नुकसान झालेल्या परीक्षेत पेपरफुटीची चर्चाही झाली. अशा प्रकारांमुळे निवड प्रक्रिया परिषदेकडे गेल्यास पारदर्शकता राहील काय असा प्रश्न पात्रताधारकांमधून उपस्थित केला जातोय. तर्कवितर्कांसह याबाबत नाराजीही व्यक्त केली जाते.